नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत एका अनोख्या सफरीवरती. ते आहे केदारनाथ. बरेच वर्ष हा केदारनाथला जावं असं मनात होतं, पण ते राहत होतं काही कारणास्तव नियोजनाअभावी. पण दीपक शेळके हे आमचे ट्रेकर मित्र पुण्याचे आहेत, तर त्यांनी आम्हाला गायडन्स दिला आणि आम्ही शेवटी या सफरीवरती निघालो. मुंबईतून हरिद्वार एक्सप्रेस ही जी गाडी आहे रात्री 12च्या आसपास असते, ती तुम्हाला साधारण 31 ते 33 तासामध्ये हरिद्वारला सोडते. अशा ट्रेनच्या ट्रॅव्हलमधून तुम्ही जाऊ शकता. पण ट्रेन ट्रॅव्हल करताना ग्रुप असेल तर उत्तम, ग्रुप असेल तर तुमचं एंटरटेनमेंट होईल आणि असे पत्ते किंवा जेवणाचं सामान असं सगळं एकत्र घेऊन गेलात तर तुमचा त्याच्यात फायदा होईल आणि तुमचा सफर सुखकर होईल. आता ह्या वेळेला तुम्ही जर बघाल तर 33-31 तास हे जास्तच लागतात. पण दुसरा एक ऑप्शन अजून आहे. जर तुम्हाला थोडीशी मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही मुंबई ते दिल्ली आणि दिल्लीवरून पुढे बसचा किंवा दुसरी कनेक्टिंग ट्रेनचा प्रवास केला तर तुम्ही ते लवकर पोचाल. कारण की ही जी ट्रेन आहे ती अत्यंत स्लो चालते, त्याच्यामुळे आपला वेळ आहे तो जास्त दवडला जातो. जर तुम्ही दिल्लीचा प्रवास केला तर तुम्ही साधारण 16-17 तासामध्ये डायरेक्ट हरिद्वारपर्यंत पोचू शकता आणि पुढचा तुमचा जो काही प्रवास आहे तो तुम्ही कंटिन्यू करू शकता. मित्रांनो, साधारण 8 वाजता तुम्ही हरिद्वारला उतरता. हरिद्वारला उतरल्यानंतर आम्ही तिथे थोडेफार फोटो सेशन्स केले आणि आमचा एजंटची गाडी तिथे तयार होती. मी तुम्हाला हे नेहमीच रेकमेंड करीन, तुम्ही एक लोकल एजंट पकडा, कारण की लोकल एजंट तिकडचे लोकल हॉटेल्स, गाड्या ह्यांचा तो रिलायबल साथीदार असतो तुमच्यासाठी. कारण की तुम्ही जर इंडिव्हिज्युअली एक हॉटेल किंवा एक गाडी अशी जर बुक करायला गेलात आणि जर एखाद्या कोणी जर तुम्हाला फसवलं, कारण की तिथे हा प्रॉब्लेम, नेटवर्क हा मोठा इश्यू आहे, तेही होऊ शकतं. किंवा तिथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की तुमचं बुकिंग कधीही कोणीही कॅन्सल करतं. म्हणजे तुम्ही त्यावेळी हतबल असता किंवा तुमचं बुकिंग नसेल, रात्री समजा 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता जर पोहोचलात एखाद्या ठिकाणी आणि तुम्हाला असं कळलं की हॉटेलवाल्याने तुमचं बुकिंग कॅन्सल केलेलं आहे, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यावेळी तुम्हाला दुसरा पर्याय शोधायलाच लागतो. तर ह्याच गोष्टीसाठी, हे सगळे वानवाद टाळण्यासाठी मी तुम्हाला एकच सांगेन, एक रिलायबल कोणतरी एजंट पकडा आणि त्या एजंट कडून तुम्ही हे बुकिंग करून घ्या. कारण की एजंट असेल तर तुम्ही एजंटला जाब विचारू शकता, पण हॉटेलवाल्याला तुम्ही हे जाब विचारू शकत नाही. उद्याला समजा तुम्ही एखादी गाडी प्रायव्हेटली केली आणि तो जर गाडीवाला पळून गेला, तुमचं सामान घेऊन गेलं, तुम्हाला कुठेतरी ड्रॉप केलं किंवा तुम्ही कुठे जेवायला थांबलात आणि तो तिथून गायब झाला, तर तुम्ही अशा परिस्थितीत काय करू शकता? काहीच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला ऑलवेज रेकमेंड करेन, कोणतरी एक एजंट पकडा. भले तिथे जास्त तुमचे 2-3 हजार, 4-5 हजार किंमत जास्त जाईल, पण त्याचा तुम्हाला फायदाच होईल नियोजन करण्यासाठी. दुसरी गोष्ट, इथून आम्ही सकाळी 8ला इथे पोहोचल्यानंतर साधारण 9 वाजता आम्ही आमचं बाहेर निघालो, कारण की इथे गर्दी जाम असते आणि हरिद्वार स्टेशनच्या बाहेर पण ट्रॅफिक जॅम असतं. तर आम्ही आमचा 9 वाजता साधारण सफर चालू केला. पण इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, कारण की आम्ही मे महिन्यात गेलो होतो, त्या महिन्यामध्ये इथे एवढे रजिस्ट्रेशन झाली होती, एवढी गर्दी होती, एवढी लोकं आली होती की गेल्या 100 वर्षामध्ये एवढी लोकं आली नसतील तेवढी लोकं या महिन्यात इथे त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि ते इथे येणार होते. त्यामुळे आधीपासूनच ह्या सगळ्या रील्स आणि व्हिडिओज आम्हाला दिसत होते. पण मी हा TTMM ट्रेक ग्रुप आम्ही केला होता. हा TTMM म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आम्ही हा ट्रॅव्हल ऑर्गनाईज केला होता आणि बाहेरची ही व्यक्ती आमच्याबरोबर होती. तर म्हणून मग आम्हाला ते कॅन्सल करता आलं नाही आणि आम्ही जो काही नियोजलं होतं, कारण की ट्रेन बुकिंग झालं होतं, हॉटेल बुकिंग झालं होतं, एजंटचे पैसे दिले होते, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ऑन स्पॉट हे सगळं कॅन्सल करू शकत नाही. म्हणून मग आम्ही ते आमचा जर्नी कंटिन्यू केला. तरी पण आम्हाला जो काही त्रास झाला ट्रॅव्हल करताना तो फारच होता. तर एकच काळजी आम्ही घेतली होती की ती म्हणजे ट्रेनमध्ये जे काही आम्हाला किंवा ट्रॅव्हलमध्ये जे काही आम्हाला जेवणाच्या वस्तू लागणाऱ्या होत्या त्या सगळ्या आमच्या बरोबर होत्या. त्यामुळे बाहेरचं खाणं आम्हाला कुठेही लागलं नाही घ्यायला किंवा पाणीही घ्यायला लागलं नाही. थोडंफार आम्ही पाणी बाहेरचं विकत घेतलं. आरोचे पाणी इथे जागोजागी अवेलेबल आहे किंवा आम्ही बिस्लरीच्या बॉटल्स घेतल्या. काही ठिकाणी ज्यांना जमतंय त्यांनी झऱ्याचं पाणीही पिलं. आणि हा जो प्रवास आहे तो एवढा सुंदर आहे की सुरुवातीलाच तुम्हाला गंगा घाट दिसतो, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळी मंदिरं दिसतात, शंकराच्या मूर्त्या दिसतात आणि पुढे आपण हा आपला जर्नी जो काही आहे तो वेगवेगळ्या डोंगरांमधून, घाटांमधून आपण कंटिन्यू करतो. महाराष्ट्रात आपण भरपूर ठिकाणी फिरलो, पण जे काही डोंगर आहेत, जे काही घाट आहेत ते फार छोटे आहेत. त्या मानाने हे मला जरा म्हणजे महाराष्ट्रातले घाट वाटा ह्या जरा खुल्या वाटल्या. इथे आपण जेव्हा बघतो तेव्हा डोंगर एवढे मोठे आहेत आणि हा जो काही हरिद्वार ते
हे आपण जो काही जाणार आहोत केदारनाथचा जो रस्ता आहे तो डोंगराच्या वरती डोंगराला फोडून बनवलेला, म्हणजे आपला खंडाळ्याचा घाट कसा बनवलाय तशा प्रकारचा हा डोंगर आहे। आणि जे दरी ज्या काही आहेत त्या दऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या संगम तुम्हाला बघायला मिळतात। तर अशा गोष्टी इथून जाताना आपल्याला विचंबित करणाऱ्या आहेत किंवा हा असा जो फेस आहे तो आपण महाराष्ट्रात कधी कुठेही बघितलेला नाही किंवा इतर भागात। हा जो दगड आहे तो साधारण सँडस्टोन कॅटेगरीचा आहे, फ्रजाईल कॅटेगरीचा आहे, बेसाल्ट सारखा हार्ड रॉक नाहीये, त्याच्यामुळे जाताना तुम्हाला भरपूर ठिकाणी दरडी कोसळलेल्या पण दिसतील। आणि जो काही इकडचा व्ह्यू आहे डोंगरांचा तो तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही दिसणार नाही किंवा भेटणार नाही असा आहे। तर आपण आपला आता जर्नी कंटिन्यू करूया। आम्ही सकाळी चालू केलेला जर्नी आम्ही साधारण मला वाटतं रात्री 8-9 वाजता फाटा ह्या ठिकाणी उतरलो। फाटा इथे आमचं हॉटेल बुकिंग होतं, तर त्या फाटा ह्या ठिकाणी आम्ही आमचं राहण्यासाठी थांबलो होतो। पण जर्नी सुरुवातीला जो काही झाला तो फार डिफिकल्ट होता, कारण की ट्रॅफिक जॅम भरपूर होतं। एकदा ऋषिकेश सोडलं थोडंफार, त्याच्यानंतर जो रस्ता चांगला चालू झाला किंवा कुठेही काही प्रॉब्लेम आम्हाला झाला नाही। आमचा ड्रायव्हरही उत्तम होता, त्याने आम्हाला बऱ्यापैकी पुढे नेलं आणि आम्ही फाटामध्ये स्टे घेतला। फाटामध्ये आमचं हॉटेल बुक होतं। आमच्या पॅकेजमध्ये ट्रॅव्हल, जेवण, खाणं, रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता हे सगळं इन्क्लूड होतं। असं ऑल इन्क्लुसिव्ह आम्ही पॅकेज घेतलं होतं। चला तर मग आता आपण बघूया पुढचा रस्ता कसा आहे आणि आम्ही कसे ट्रॅव्हल केलेलं आहे ते। ह्याच्यामध्येही काही दोष आम्हाला सापडले किंवा आम्ही दुसऱ्या दिवशी काय फेस केलं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयाच। आणि आय होप, म्हणजे मला असं वाटतं तुम्ही आमचे व्हिडिओ, आता ही जी काही केदारनाथची सिरीज कंटिन्यू होईल, 4-5 व्हिडिओ येतील, ते तुम्ही कंटिन्यू सगळे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारू शकता। आणि सगळ्यात शेवटी मी किंवा व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला काही टिप्स देत जाईन, त्या टिप्सचा तुम्ही जरूर वापर करा, कारण की त्या जर टिप्स वापरल्या नाही तर तुमचा टाईम, वेळ, पैसा हा सगळा फुकट जाणार आहे। तर ओके, कीप वॉचिंग अवर चॅनल, आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण प्लीज सबस्क्राईब द चॅनल। ओके, चला तर मग आपण आपला जर्नी कंटिन्यू करूया।